विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपलं जे 6वं प्रकरण आहे सेवा सहकारी संस्था हे सुरू करणार आहोत. आपली एकूण 5 प्रकरणं पूर्ण झालेली आहेत आणि माझी अशी अपेक्षा आहे की त्या 5 प्रकरणांमधून तुम्ही त्याचे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते लिहायला तुम्ही सुरुवात केली असेल 5 प्रकरणांची. तर आपण आज बघणार आहोत सेवा सहकारी संस्था. सेवा सहकारी संस्था म्हणजे काय की बघा, शेती जेव्हा आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश असल्यामुळे आपल्याकडे शेती करणे हाच मूळ उद्देश आहे, हा मुख्य उद्देश आहे. मग शेतकऱ्यांच्या आर्थिक व जीवनावश्यक गरजा भागविणे आणि शेती उत्पादन वाढविणे यासाठी विशेष सेवा पुरविणाऱ्या संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था. म्हणजे आत्ता तुमचं सिलेबस चेंज झालं आहे म्हणून आपण इथं असं म्हणतोय की शेतकऱ्यांना जी सहकारी संस्था मदत करते, त्यांना जीवनावश्यक वस्तू जी संस्था पुरवते तिला आपण सेवा सहकारी संस्था म्हणतो. पण पूर्वीचं जे पोर्शन होतं तुमचं त्याच्यामध्ये ह्या सेवा सहकारी संस्थेला शेती सहकारी संस्था असं म्हणत होते. नंतर कालांतराने त्याच्यामध्ये बदल करून शेती सहकारी संस्थेचं नाव जाऊन सेवा सहकारी संस्था हे नाव देण्यात आलेलं आहे. तर शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनावश्यक गरजा भागविणे आणि शेती उत्पादन वाढवणे यासाठी विविध सेवा पुरवणाऱ्या संस्थेला सेवा सहकारी संस्था असं म्हणतात. बघा, भारतामध्ये सेवा सहकारी संस्थांची वाटचाल 1958पासून सुरू झाली आणि सेवा सहकारी संस्थांचा विकास प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था ते बहुउद्देशीय संस्था ते मोठ्या आकाराच्या संस्था ते सहकारी संस्था या टप्प्यातून झालेला दिसून येतो. पण नंतर काय झालं, 1904ला आपण पहिला सहकार कायदा आणला आणि त्याच्यामध्ये आपण प्राथमिक पतपुरवठा संस्था मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. पण त्याच्यानंतर काय झालं की 1947 नंतर प्राथमिक पतपुरवठा संस्थांचे रूपांतर बहुउद्देशीय संस्थांमध्ये झाले आणि बहुउद्देशीय संस्थांच्या कार्यात अनेक दोष दिसून आले आणि भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीने 1954मध्ये बहुउद्देशीय संस्थांऐवजी मोठ्या आकाराच्या संस्था स्थापन करण्यात याव्यात अशी सूचना दिली. आणि त्याच्यानंतरच मग 1958मध्ये राष्ट्रीय विकास महामंडळाने देखील अशाच प्रकारच्या संस्थांच्या स्थापनेवर भर दिला. आणि नंतर वैकुंठलाल मेहता जे होते त्या वैकुंठलाल मेहतांनी सांगितलं की वैकुंठलाल मेहता जी कमिटी होती त्यांनी सांगितलं की आपल्याकडे आता सहकारी संस्थांची स्थापना गाव पातळीवर व्हायला पाहिजे, कारण आपला देश भारत देश हा खेड्यांचा बनलेला आहे. भारत देशामध्ये शेतीचा उद्योग जास्त आहे. मग जर ह्या प्राथमिक सहकारी संस्था गाव पातळीवर आल्या, जर त्यांनी आपलं काम गाव पातळीवर चांगल्या पद्धतीने केलं तर काय होईल, तर देशाचा विकास होईल. कारण आपला देश हा खेड्यांचा बनलेला आहे आणि आपल्याकडे शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आहे भारतामध्ये. मग आपण जर सहकारी पतपुरवठा संस्था ह्या जर ग्रामीण भागात आणल्या तर आपल्याला शेतीला चांगला काय येणार आहे, शेतीला आपण चांगल्या प्रकारे शेती करू शकतो. आणि मग ती शेती जर तुमची चांगली झाली तर तुमचं राहणीमान उंचावणार, तिथले जे लोक आहेत ते सुशिक्षित होणार आणि त्याच्यामुळे म्हणजे एक जर गाव चांगलं शिकलं, जर गावाची चांगली प्रगती झाली तर स्वाभाविकतः आपल्या देशाची पण चांगली प्रगती होईल. म्हणून गाव पातळीवर सहकारी संस्था सुरू झाल्या पाहिजेत असं म्हणण्यात आलं. मग देशाच्या ग्रामीण विकासात सेवा सहकारी संस्थांना खूपच महत्त्व आले आणि म्हणून मग गाव पातळीवर सहकारी संस्था सुरू करायची म्हणजे मग कुठली सहकारी संस्था सुरू करायची की म्हणजे गाव पातळीवर सेवा सहकारी संस्था सुरू झाल्या तर मग देशाचा विकास होईलच. म्हणून मग सेवा सहकारी संस्था ह्या गाव पातळीवर जास्तीत जास्त सुरू झाल्या. त्याच्यानंतर बघा, आपल्याला इथे सेवा सहकारी संस्थेचा अर्थ आणि व्याख्या दिलेली आहे. तर आपण त्याचा अर्थ बघूया. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विविध प्रकारच्या गरजा असतात. उदाहरणार्थ शेतीला कर्जपुरवठा उपलब्ध होणे, सुधारित बियाणं, खते, कीटकनाशके यांची सोय होणे, त्याचबरोबर जीवनावश्यक अनेक वस्तूंचीही गरज असते. उदाहरणार्थ किराणा माल, कपडे, साखर, गहू, तांदूळ इत्यादी शेतीविषयक आणि जीवनावश्यक गरजा भागविणाऱ्या उद्देशाने ग्रामीण पातळीवर सहकारी तत्वावर या संस्था स्थापन झालेल्या आहेत, त्यांना सेवा सहकारी संस्था असे म्हणतात. बघा, इथे सेवा सहकारी संस्थेचा अर्थ काय दिलेला आहे की शेतकऱ्यांना जर खतं घ्यायची, बियाणे घ्यायचे, शेतीची अवजारं घ्यायची तर त्यांना काय करायचं, आपण त्यांना
कीटकनाशक घ्यायची तर त्यांना त्या वस्तूंचा पुरवठा करायचा. त्याचबरोबर त्यांना जर काही जीवनावश्यक वस्तू लागणार असतील तर जीवनावश्यक वस्तूंचा पण आपण त्यांना काय करणार आहोत, पुरवठा करणार आहोत. मग जीवनावश्यक वस्तू कोणत्या कोणत्या लागतील तर किराणा माल, कपडे, साखर, गहू, तांदूळ इत्यादी जर वस्तू त्यांना लागणार असतील तर त्यासुद्धा सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांना पुरवते. म्हणजे हा त्याचा अर्थ आहे की सेवा सहकारी संस्था ह्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके देण्यासाठी व जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी स्थापन झालेल्या आहेत. हा त्याचा साधा आणि एकदम सरळ अर्थ आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या दिलेल्या आहेत. तर त्या व्याख्यांमध्ये त्याच्यामध्ये जे बी मुखर्जी आहेत त्यांची व्याख्या दिलेली आहे. आपल्या समान गरजा भागविण्यासाठी आणि कृषी उत्पादन वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी परस्पर सहाय्य आणि परस्पर सहकार्याने निर्माण केलेली सहकारी संघटना म्हणजे सेवा सहकारी संस्था. बघा, आपल्या समान गरजा, ज्यावेळेस आपण एखाद्या एरियामध्ये राहत असतो, एखाद्या गावात राहत असतो, तर आपल्या ज्या सगळ्यांच्या समान गरजा असतात. आता सगळ्यांच्या समान गरजा गावामधल्या लोकांच्या कुठल्या असणार आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा, या सगळ्यांच्या समान गरजा असणार आहेत. मग या सगळ्या समान गरजा भागवण्यासाठी तुम्ही एकमेकांना मदत करण्यासाठी एकमेकांच्या सहकार्याने तुम्ही जी संघटना निर्माण केलेली असते तिला सेवा सहकारी संस्था असं म्हणतात. हा त्याचा साधा अर्थ आहे, व्याख्या आहे. दुसरी एक व्याख्या दिली आहे बघा, समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी व शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतीपूरक वस्तू व सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने लोकांनी स्वेच्छेने स्थापन केलेली संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय. ज्यावेळेस तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय, कार्यक्षेत्रामध्ये राहताय, तिथे तुमच्या आजूबाजूला जी लोकं आहेत तुमच्या सगळ्यांच्या गरजा समान आहेत. तुमची गरज काय आहे? अन्न, वस्त्र, निवारा. मग ती तुमच्या भागण्यासाठी तुम्ही काय करता? स्वेच्छेने लोकं तुम्ही एकत्र येतात की आपल्या सगळ्यांचं आपल्याला काय करायचं आहे, राहणीमान, आर्थिक राहणीमान उंचवायचं आहे, सगळ्यांचीच चांगली प्रगती झाली पाहिजे. म्हणून तुम्ही काय करता? तुम्ही सगळे एकत्र येता आणि सहकारी संस्था स्थापन करता. तिला सेवा सहकारी संस्था असं म्हणतात. मग सेवा सहकारी आता एक साधं उदाहरण घ्या ना तुम्ही. मग सेवा सहकारी संस्थांमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. समजा सगळे तुमच्या भागामध्ये सगळे शेती करतात आहे, मग सगळे शेतकरी एकत्र येऊन स्थापन करतील सेवा सहकारी संस्था. नंतर समजा आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. आपल्याकडे बऱ्याच लोकांकडे बोटी असतात आणि त्या बोटी पण आहेत बऱ्याच लोकांकडे. आणि त्याच्यानंतर बरीच लोकं जी आहेत ती मच्छीमारीचा धंदा करतात. मग ज्यावेळेस ते मच्छीमारीचा धंदा करतात त्यावेळेस मच्छीमारीचा धंदा करत असताना त्यांना काय होतं की मच्छीमारी करत असताना ती जी लोकं आहेत ती एकत्र येतात की आपण सगळे मच्छीमारीचा धंदा करतो. पावसाळ्यामध्ये आपली मच्छीमारी व्यवस्थित चालत नाही. मग अशा वेळेस आपल्याला जर पैशाची अडचण आली तर आपल्याला कोण मदत करणार? तर आपण सगळ्यांनी मिळून एक मच्छीमार सहकारी संघटना स्थापन करूया. मग सगळे मच्छीमार एकत्र येतात आणि त्यांच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम एकच आहेत की पावसाळ्यात त्यांचा धंदा बंद असतो कारण तुमच्या बोटी जात नाहीत, वादळ वारा असतो, परत पूर असतो, भरपूर मोठ्या प्रमाणात लाटा उसळत असतात समुद्रामध्ये. म्हणून हे मच्छीमार आहेत ते जात नाहीत समुद्रामध्ये. मग अशा वेळेस त्यांचं कुटुंब कसं चालणार? मग ते काय करतात? सगळे मच्छीमार लोक स्वेच्छेने एकत्र येतात आणि सगळ्यांच्या भल्यासाठी त्यांचा उद्देश एकच असतो की आपल्या पडत्या काळामध्ये आपल्याला सहकारी संस्था काय करेल? मदत करेल. आणि मग ते सगळे मिळून मच्छीमार सहकारी संस्था सुरू करतात. म्हणजे असं समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी व शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतीपूरक वस्तू व सेवा करण्याच्या उद्देशाने लोकांनी स्वेच्छेने स्थापन केलेली संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय. हा याचा दुसरी व्याख्या आहे. तर मग या दोन व्याख्यांमधून तुम्हाला जी व्याख्या सोपी वाटेल तुम्ही लिहू शकता. नंतर तिसरी आपल्याला दिलेली आहे समाज कल्याण मंत्रालय यांनी केलेली व्याख्या. समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी आणि कृषी उत्पादन वाढवण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने परस्पर सहाय्यासाठी आणि परस्पर सहकार्यासाठी निर्माण केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय, सहकारी सेवा संस्था होय. आता ह्याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे की सेम तशीच व्याख्या ती पण समाज आर्थिक गरजा पूर्ततेसाठी आणि कृषी उत्पादन पुरवण्यासाठी लोक स्वेच्छेने एकत्र येतात आणि परस्पर सहाय्य करून परस्पर सहकार्यासाठी ती सहकारी संस्था निर्माण करतात. तिला सेवा सहकारी संस्था म्हणतात. मग आता ह्या ज्या तीन व्याख्या आहेत याची तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही व्याख्या पाठ करा आणि ती व्याख्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. ते हे झालं आपलं सेवा सहकारी संस्थेचा अर्थ आणि व्याख्या.
आता पुढचा जो आपला टॉपिक आहे तो आहे सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये. बघा, सेवा सहकारी संस्थेची काय वैशिष्ट्ये आहेत. तर सेवा सहकारी संस्थेचं आपण वैशिष्ट्य बघायला गेलो तर पहिलं वैशिष्ट्य आहे सभासदत्व. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना सेवा सहकारी संस्थेचं सभासदत्व खुले आणि ऐच्छिक असते. साधारणपणे 1000 लोकवस्तीच्या खेड्यासाठी एक सेवा सहकारी संस्था स्थापन करण्याचे धोरण आहे. गावातील किंवा कार्यक्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीला संस्थेचे सभासद होता येते. शेती, कारागीर व लहान व्यावसायिकांना सभासदत्व दिले जाते. इथे त्यांनी काय सांगितले की सेवा सहकारी संस्था जर सुरू करायची असेल आपल्याला तर एकाच गावातील एकाच कार्यक्षेत्रात राहणारी लोकं सगळी एकत्र आली पाहिजेत आणि त्या गावामध्ये कमीत कमी 1000 लोकवस्ती तरी त्या खेड्यामध्ये पाहिजे. जिथे 1000 लोक एकत्र राहतात तिथे तुम्ही सेवा सहकारी संस्था काय करू शकता, सुरू करू शकता, स्थापन करू शकता. आणि तिकडची जी लोकं आहेत त्या गावातली ती त्यांना सभासदत्व एक खुलं आणि ऐच्छिक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे सेवा सहकारी संस्थेच्या वैशिष्ट्यांचा तो आहे सभासदांची जबाबदारी. बघा, सेवा सहकारी संस्थेतील सभासदांची जबाबदारी ही मर्यादित असते. संस्थेला काही आर्थिक नुकसान झाल्यास सभासदांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती एवढीच असते. सभासदाला त्याच्या खाजगी मालमत्तेतून झालेल्या नुकसानीची भरपाई करावी लागत नाही. या संस्था मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर स्थापन झालेल्या असतात. बघा, सेवा सहकारी संस्था जी आहेत, आपण दुसरा जो पॉईंट बघतोय सेवा सहकारी संस्थेचं वैशिष्ट्य, तर त्याच्यामध्ये सभासदांची जबाबदारी ही मर्यादित असते. म्हणजे ज्यावेळेस आता तुम्ही सभासद कसे होता सहकारी संस्थेचं, आता आपण एक उदाहरण घेऊया त्याच्यासाठी की आपण आता एका गावामध्ये राहतोय आणि आपल्या गावामध्ये सगळे जे आहेत ते सगळे भाजी विक्रेते आहेत. जो तो आपापल्या शेतामध्ये भाजी तयार करतो आणि बाजारात जाऊन ती भाजी विकतो. मग आपण शेती सहकारी संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था सगळे मिळून स्थापन करू शकतो. आणि मग अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही सहकारी संस्थेचे तुम्ही सभासद होता त्यावेळेस तुमची जी जबाबदारी असते ती मर्यादित असते. तर ती मर्यादित जबाबदारी तुमची कशी असते, तर मर्यादित जबाबदारीमध्ये काय होतं की तुम्ही सहकारी संस्था सुरू करण्यासाठी सगळे एकत्र आलेले आहेत आणि एकत्र आल्यानंतर तुम्हाला काय करायला लागतं, संस्था सुरू करताना थोडी पैशांची गरज असते, भाग भांडवलाची गरज असते. मग तुम्ही काय केलं, समजा प्रत्येकाने 1,000 रुपये काढले आणि भाग भांडवल दिलं सहकारी संस्थेला आणि तुम्ही एक छोटीशी सहकारी संस्था सुरू केली. मग तुमचं हे जे भाग भांडवल आहे तुम्ही भाग भांडवल सहकारी संस्था सुरू करण्यासाठी देता. म्हणजे तुम्ही सहकारी संस्थेचे कोण आहात, सभासद आहात, तुम्ही सहकारी संस्थेचे मालक आहात. मालक म्हणजे कोण असतो की ज्याला सगळे अधिकार असतात सहकारी संस्थेचे. मग हा जो मालक आहे हा भाग भांडवल देऊन सभासद होऊ शकतो आणि त्यालाच आपण मालक असं म्हणतो. मग हे जे भाग भांडवल आहे तुम्ही ज्यावेळेस सहकारी संस्थेला भाग भांडवल देता त्यावेळेस तुम्ही सहकारी संस्थेचे काय झालेले असतात, मालक झालेले असतात आणि सभासद पण असतात. मग सभासद म्हणून समजा आपली सहकारी संस्थेला काही नुकसान झालं तर तुमच्या भाग भांडवल तुम्ही जितकं दिलं आहे त्याच्यातूनच तुमच्याकडचे पैसे घेऊन सहकारी संस्था आपलं नुकसान दूर करण्याचा प्रयत्न करते. म्हणून तुम्ही समजा आता सहकारी संस्थेचे सभासद झाले आणि सहकारी संस्थेला मोठा लॉस झाला तर तुमची खाजगी मालमत्ता सहकारी संस्था कधीही मागत नाही आणि त्याच्यावर कधीही ती कब्जा करत नाही. खाजगी मालमत्ता तुम्हाला भरपाई म्हणून कधीही जमा करावी लागत नाही. हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमची जबाबदारी कशी आहे, मर्यादित आहे. बघा, आता आपण पहिलं जे प्रकरण होतं आपलं त्याच्यामध्ये आपण बघितलेलं की सोल ट्रेडिंग कन्सर्न एकल व्यापारी संस्थेमध्ये काय होतं, एकच व्यक्ती बिझनेस करत होती, एकच व्यक्ती सगळा नफेचा मजा घेत होती आणि एकच व्यक्ती सगळे आपले निर्णय घेत होती. म्हणून जर नफा झाला तरी त्याच व्यक्तीला व्हायचा आणि तोटा झाला तरीही त्याच व्यक्तीला व्हायचा. पण सहकारी संस्थेमध्ये तसं होत नाही. आता सेवा सहकारी संस्थेमध्ये तुम्हाला जर नफा झाला तर सहकारी संस्था तुम्ही जितकं भाग भांडवल दिले त्याच्यात प्रपोर्शनेट तुम्हाला नफा देत असते आणि जर तोटा झाला तर तुमचं जेवढं भाग भांडवल आहे त्याच्यात प्रपोर्शनेट तुम्हाला काय होतं, तुमचे पैसे घेतले जातात, तुमची
खाजगी मालमत्ता घेतली जात नाही. आता एकल व्यापारी संस्थेमध्ये काय होतं, जर तुमचं नुकसान झालं तर तुम्हाला तुमची खाजगी मालमत्तासुद्धा कधीतरी विकावी लागते आणि आपल्या बिझनेसमध्ये काय करायला लागते, बिझनेसमध्ये ते पैसे टाकावे लागतात आणि आपल्या नुकसानाची भरपाई करावी लागते. पण सेवा सहकारी संस्थेमध्ये तसं होत नाही. तुमची जी खाजगी मालमत्ता आहे तिच्यावरती कधीही नुकसान होत नाही, कधीही तुम्हाला त्याची भरपाई करावी लागत नाही. हे झालं सभासदांची जबाबदारी, हा आपला दुसरा पॉईंट. नंतर सेवा सहकारी संस्थेचा आपला तिसरा पॉईंट आहे भागांची दर्शनी किंमत. बघा, सेवा सहकारी संस्थेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला भाग खरेदी करावे लागतात, भाग म्हणजे शेअर्स म्हणतात त्याला इंग्लिशमधून, हे शेअर्स तुम्ही ज्यावेळेस खरेदी करतात त्यावेळेस त्याचा एक शेअर हा 10 रुपयाचा असतो. मग समजा तुम्ही 10 शेअर खरेदी केले तर तुम्ही 100 रुपये देणार. तुम्ही 1000 शेअर खरेदी केले तर तुम्ही 10,000 रुपये देणार. असं तुम्हाला त्याचं प्रपोर्शनेट द्यायला लागतं. एका शेअरची किंमत 10. मग 10 शेअर खरेदी केली तर आपण किती देणार त्यांना? 10 शेअरची खरेदी केली आपण आणि 10 रुपयाचा एक शेअर तर 100 रुपये. तुम्हाला 1000 शेअर खरेदी केली तर तुम्हाला 10,000 रुपये द्यायला लागतील. 100 शेअर्स खरेदी केले तुम्हाला 1000 रुपये द्यायला लागतील, कारण एका शेअरची किंमत किती आहे? 10 रुपये आहे. मग ही भागांची दर्शनी किंमत जी असते ती अतिशय छोटी असते. 10 रुपये, 15 रुपये, 5 रुपये. का बरं ही छोटी किंमत ठेवली आहे भागांची किंमत? कारण आपला जो सभासद आहे तो शेतकरी आहे, कारागीर आहे, लहान व्यावसायिक आहे, आदींना सभासद होता यावं म्हणून या हेतूने भागांची किंमत ही आपण अल्प ठेवलेली आहे. कारण या शेतकऱ्यांना, कारागिरांना, लघु व्यावसायिकांना, लहान व्यावसायिकांना आपल्या कंपनीचे शेअर खरेदी करता आले पाहिजेत म्हणून आपण काय करतो, त्याची किंमत अतिशय अल्प ठेवतो, लहान ठेवतो. मग हे झाले आपलं भागांची दर्शनी किंमत. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एक शेअरची प्राईस ठरवता सहकारी संस्था सुरू करताना, तेव्हा तुम्ही कमीत कमी ती 10 रुपये ठेवता की जेणेकरून शेतकरी, लहान व्यावसायिक आणि कारागीर हे तुमच्या सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतील. आणि हे झालं आपलं भागांची दर्शनी किंमत. आता हे जे सेवा सहकारी संस्थाचे प्रकरण 6 आहे, तर तुम्ही हा जो टॉपिक आहे तो तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहा. आणि आपण इथे आज थांबणार आहोत. थँक्यू. स्टे सेफ, स्टे हेल्दी.